श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी धनश्री काडगावकर. तुम्हा सर्वांचं स्वामींच्या पाऊलखणा या कार्यक्रमामध्ये मी खूप खूप स्वागत करते. स्वामी समर्थांची कृपा असली की आयुष्य छान मार्गी लागतं असं म्हणतात, पण गतजन्मीची पुण्याई सुद्धा त्याकरता लागते हेही तितकंच खरं. विलेपार्लेमधील विनय कंटक आणि गौरी कंटक या दाम्पत्याच्या नशिबात साक्षात स्वामी योग होता. विलेपार्लेकरांना स्वामींचं दर्शन मिळावं, स्वामींची कृपा असावी यासाठी हे ट्रस्ट स्थापन करण्यात आलं होतं. आणि मग त्यानंतर स्वामींच्या मठासाठीच्या जागेसाठी शोधाशोध सुरू झाली. तब्बल 8 वर्षांनंतर विलेपार्लेमधील ही जागा मठासाठी मिळाली. 7 जून 2001 रोजी स्वामींनी इथे तेजोमय प्रकाशात दर्शन दिलं आणि तेव्हापासून स्वामींचा प्रत्यक्ष इथे वास असल्याची भावना इथल्या भाविकांची आहे. तसे अनेक अनुभव देखील इथल्या भाविकांना आलेले आहेत. मठ जरी लहान असला तरी इथे आल्यावर खूप प्रसन्न वाटतं. साक्षात स्वामी भेटीचा आनंद इथे या मठात आल्यावर मिळतो. विलेपार्लेच्या स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती विनय कंटक आज आपल्यासोबत आहेत. 2000 रोजी हा मठ स्थापन झाला आणि 2001ला अशी काय घटना घडली जेव्हा स्वामींनी तेजोमय प्रकाशात दर्शन दिलं? तो अनुभव काय होता जरा आम्हाला सांगा. सांगतो. 24 डिसेंबर 2000 या दिवशी मठाची प्राणप्रतिष्ठा झाली. आरत्या, पूजा, भक्त येणं, दर्शन, हार, फुलं सगळं सुरू होतं. माझ्या मनामध्ये एक खंत होती की महाराज आले का, महाराज आले का. तर 7 जून 2001 ला रात्री 11 वाजता या मठाच्या आजूबाजूच्या तिन्ही फेज म्हणजे तिन्ही लाईट्स गायब झाले. प्रचंड काळोखामध्ये आमचं लक्ष स्वामींकडे वेधलं गेलं. त्यावेळेला मी फक्त एवढंच बोललो की स्वामी किती बघा गोव्याच्या गाभाऱ्यासारखे दिसतात. गोव्यामध्ये त्यावेळेला समयांच्या प्रकाशामध्ये देव दिसायचा, तसंच दृश्य इकडे होतं. आमचं लक्ष स्वामींकडे गेल्या गेल्या पादुकांमधनं एक 2 ते 2.5 फुटाचा भगव्या रंगाचा अत्यंत तेजोमय असा प्रकाश गोल निर्माण झाला आणि तो तस्बिरीमध्ये स्वामींच्या तस्बिरीमध्ये गेला. त्यावेळेला ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्र होतं. आता शेखर साने यांनी आम्हाला जे मठाला जे चित्र दिलेलं आहे स्वामींचं पेंटिंग, ते आता आपल्याला सर्व भक्तांना दिसतंय. पण हा तेजोगोल ज्या चित्रात गेलेला होता ते ब्लॅक अँड व्हाईट अजूनही पाठी आम्ही ठेवलेला आहे. ह्याचाच अर्थ की माझा संकल्प जो होता की महाराज तुम्ही येताय का, महाराज तुम्ही आले का, महाराज तुम्ही सत्ता ग्रहण केली का, महाराज तुम्ही आता मठाची सगळं भक्तांसाठी, तर महाराजांनी तो होकार दिलेला होता आणि आमचा संकल्प महाराजांनी पूर्ण केलेला होता. त्या दिवशी ही ती घटना होती. त्याच्यामुळे आम्ही 5-6 लोक जे होतो त्यांनी हा प्रकाश पाहिलेला आहे आणि तो प्रकाश मी बघितल्यामुळे मी कोणालाही या जगतामध्ये घाबरत नाही. कुठच्याही संकटाला मी भीत नाही. संकट जरी आलं पहिल्यांदा स्वामींना हाक मारतो, स्वामी काय करायचं आहे. स्वामी मार्गदर्शन करतात आणि त्या संकटातून अडचणीतून स्वामी आम्हाला मोकळं करतात. परंतु भक्तांच्या बाबतीमध्ये मी थोडीशी एक त्यांची जी काय परीक्षण केलेलं आहे त्याच्यामध्ये असं आहे की जवळजवळ 95% भक्तांचं स्वामींवरती 100% श्रद्धा, दृढ श्रद्धा नाही. त्यांना कधी कधी शंका येते की स्वामी आहेत का. त्याच्यासाठी ते निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, हे जे स्वामींचं श्लोक आहे, आपल्या काय म्हणतात ते स्तोत्र आहे, ते लोकांनी म्हणावं, पुन्हा पुन्हा म्हणावं आणि त्याच्यातून स्वामींची प्रचिती घ्यावी. स्वामी आहेत, 100% नाही 1000% स्वामी आहेत. स्वामी आपल्यावर लक्ष ठेवून आहेत आणि स्वामी आपल्यातर्फे त्यांचं कार्य करून घेत आहेत. हे जर भक्तांनी लक्षात ठेवलं तर येणारे चांगले प्रसंग, मध्यम प्रसंग, आनंदित प्रसंग याच्यामध्ये भक्त संतुलित राहील. तो नुसती दृढ विश्वास ठेवेल की महाराज माझ्या पाठीशी आहेत, त्यांच्याच पाठीशी महाराज राहतील, शंका घेणाऱ्याच्या पाठीशी राहणार नाहीत. म्हणून ते निशंक होई रे मना आणि निर्भय होई रे मना हे स्तोत्र आहे. या स्तोत्राची थोडीशी तुम्हाला कथा सांगतो. वऱ्हाड पांडे नावाच्या स्वामी भक्तांनी हे स्तोत्र तयार केलेलं होतं, परंतु ते विस्मृतीत गेलेलं होतं. कुरार विलेज येथे चोपडेकर ज्योतिषी आहेत, ते आता नाही आहेत. त्यांच्याकडे गेलेलं असतात. त्याने कळकट पेपर आमच्या दोघांच्या हातात दिला, माझ्या आणि माझ्या बायकोचा, आणि म्हणाले प्रसिद्ध करा. आम्ही ते छापून नेमकून लाखोनी कॉपीज प्रसिद्ध केल्या
आज एकही असा भक्त नाही की ज्यांना स्वामी तारक तीर्थ मंत्र माहिती नाही. खरं. मी काय म्हणतो, मी ते केलं नाही, माज नको, गर्व नको. महाराजांनी त्यांच्या प्रोग्रामच्या अनुसार करून हे स्तोत्र वराड पांड्याने लिहिलेलं प्रसिद्ध करून घेतलं आणि त्याच्यासाठी फक्त त्यांनी आमचा उपयोग करून घेतला. अभिमान आहे, माज नाही. फक्त तुम्ही एवढी श्रद्धा ठेवा की महाराज आहेत 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 आणि त्यांच्या नित्य संपर्कात राहा. नित्य संपर्कात राहिल्यानंतर ते सॅटेलाइट आहेत, आपण ट्रान्झिस्टर आहोत. आपल्यातलं गाणं अतिशय सुमधुर राहायचं असेल तर आपण आपल्याला ट्यून करणं फार महत्वाचं आहे. तेव्हा आपण आपलं टीम नित्य संपर्काने करू शकतो. थँक्यू सर. थँक्यू. आपण एक जयघोष घेऊया स्वामींचा. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तर विले पार्लेच्या मठात आहोत आपण आणि इथले गुरुजी आहेत आपल्यासोबत, रवी गुरुजी. तर अनेक वर्ष ते या मठात आहेत, स्वामी समर्थांची सेवा करतात. त्यांनाच विचारूया आपण की या मठाचा इतिहास काय. 2000 साली हा मठ स्थापन झाला. तर आम्हाला एकंदर या मठाबद्दल थोडं सांगा आणि ह्या ज्या पादुका आहेत त्यांच्याबद्दल थोडं सांगा. 24 डिसेंबर 2000 साली मठाची स्थापना झाली. स्थापना झाल्यानंतर 7 जून 2001 साली आपले विश्वस्त मंडळ इथे दिलेलं आहे. श्री विनय कंटक साहेब, शहापूरकर साहेब, त्या सगळ्यांना इथे रात्री 11 वाजता त्यावेळेस लाईट गेली अचानक आणि अचानक या पादुकेतून गोळा असा एवढा लाईटचा गोळा असा पूर्ण तसबिरीमध्ये गेला. तर ह्या ज्या पादुका आहेत ह्या इकडे मी दाखवू शकतो तुम्हाला. या पादुकेमधून, या पादुका ज्या पूर्वी मठ स्थापनेपासून या स्थापन केलेल्या आहेत, तर ह्या पादुका आधी वरती होत्या आणि ह्याच्यामधून तो गोळा असा स्वामींच्या तसबिरीमध्ये गेला. ओके. असा चमत्कार 7 जून 2001 साली घडला. मग त्याच्यानंतर मठाचा जो विस्तार झाला तो आपण बघत आहात. म्हणजे 2000 मठ स्थापन झाला आणि 2001 रोजी हे घडलं. आणि ह्याचं दर्शन फक्त कोणाला ती हे आली? हे आपले विश्वस्त मंडळ आहे, हे सगळे होते त्यावेळेस उपस्थित. म्हणजे शहापूरकर साहेब आहेत, कंटक साहेब आहेत, या सगळ्यांना हा दृष्टांत घडला झाला आणि चमत्कार स्वामींनी दाखवला. आणि तेव्हापासून जी भरभराट झालेली आहे मठाची तुम्ही बघू शकता. दत्त जयंती असो, गुरुपौर्णिमा असो, या उत्सवाला 3-4 किलोमीटरपर्यंत लांब अशी रांग असते. भरपूर लोकांना अनुभव आलेले आहेत स्वामींचे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या स्वामींचा आशीर्वाद, स्वामींचं वक्तव्य, स्वामींचं जे सांगितलं आहे स्वामींनी, त्या सगळ्याची प्रचिती त्या सर्व भक्तांना येत असते आणि सगळे भक्त आपले मनोभावे आपले जे सेवा अर्पण करत असतात आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेत असतात. आता तुम्ही म्हणताय की गेले अनेक वर्ष तुम्ही या मठामध्ये आहात, तुम्ही सेवा करताय. इथे येणारे भक्तही तुमच्या ओळखीचे असतील, त्यांचे काही अनुभव असतील, तर त्यापैकी असं एखादा अनुभव तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता? अनुभव तसे भरपूर आहेत. कोणाला संतती नसेल तर त्यांनी स्वामींना प्रार्थना केलेलं असतं, साकडं घातलेलं असतं की आम्हाला संतती होऊ द्या, 11 नारळाचं तोरण अर्पण करू. तर स्वामींच्या आशीर्वादाने संतती प्राप्त होती. कोणाला सौख्य असेल, आनंद असेल, आयुष्य असेल, कोणाला आरोग्याच्या तक्रारी असतील, अडचणी असतील, तर त्या सगळ्या स्वामींना ते सांगतात आणि स्वामी मोठ्या मनाने सगळ्यांना आशीर्वाद देऊन सगळ्यांना बरं करतात, आरोग्य देतात, सुख समृद्धी देतात. स्वामींची प्रती सगळ्यांनाच आलेली आहे. खरं आहे. आणि म्हणूनच आपण आपसूक आपली पावलं इथे वळतात. होय होय. आपण दर गुरुवारी ही इतकी गर्दी असते आणि अदरवाईज पण गर्दी असते. हो, भयंकर गर्दी असते, भरपूर गर्दी असते नवरात्रामध्ये. आणि इथे शांतादुर्गेची पण स्थापना केलेली आहे. म्हणजे ज्यावेळेस मठ स्थापन झाला त्यावेळेस कंटक साहेब जे आहेत आपले ट्रस्टी, तर त्यांनी शांतादुर्गेची पण स्थापना केलेली आहे इथे. त्यांची पण प्रचिती भरपूर जणांना येत असते. शुक्रवारी देवीचा अभिषेक असतो. पंचमीला देवीवरती अभिषेक करतात. कुंकुमार्चन असतं. नवरात्रामध्ये नवचंडी याग असतो. दत्तयाग असतो. विविध कार्यक्रम मठामध्ये सुरूच असतात. लघुरुद्र असतात. लोकांना प्रचिती पण येते त्याची. स्वामी समर्थ. काय भावना आहेत तुमच्या स्वामी समर्थांबद्दल? स्वामींनी आज प्रचंड दिलं. स्वामींची सेवा करायला मिळते हेच आमचं मोठं भाग्य आहे.
गेली 9-10 वर्ष झाली मी सेवेला आहे मठामध्ये. माझ्या घराचा प्रॉब्लेम होता. स्वामींकडे जवळजवळ 7.5-8 वर्ष मी घराच्या बाहेर होतो. बरं. आमचं रूमचं SRAमध्ये आमचं रूमचं सॉल्व होत नव्हतं, पण स्वामींच्या कृपेने ते लवकरात लवकर झालं. आणि मी यायच्या आधी 3 दिवस स्वामींच्या पादुका माझ्या घरात होत्या. म्हणजे मी यायच्या आधी माझ्या घरात स्वामी होते. म्हणजे असं बोलताना पण मला एकदम हे होतं, भरून येतं. पण हे अगदी खरं आहे. स्वामींचा विषय निघाला ना, आपसूक टचकन डोळ्यात पाणीच येतं अनेकदा. मी पण आज स्वतःला इतकं भाग्यवान समजते की आज मला एक होस्ट म्हणून किंवा हा कार्यक्रम मुळात करता येतोय, स्वामी भक्तांना भेटता येते, ही खूप मोठी गोष्ट वाटते. पण या मठाबद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्ही गेले अनेक वर्ष इथे येत आहात. या मठाची स्थापना 2000 साली झाली. यंदाच 25 वर्ष झाले. 25व्या वर्षी आम्ही 7 संतांच्या पादुका आल्या होत्या. राम मंदिर मध्ये हॉल होता तिथे. म्हणजे लोकांना 7 ठिकाणी जाता येत नाहीत. अक्कलकोटच्या होत्या, नरसोबाच्या वाडी, परत करंजाच्या होत्या, परत रामसेतू जो बांधला आहे तो जो दगड पाण्यावर जो तरंगला होता ना, तो दगडही इथे आणला होता. म्हणजे भक्तांना त्याचाही अनुभव घेता आला. म्हणजे अक्षरशः पाण्यावर कसे तरंगत होते. हे तर लहान आणलं होतं, पण एवढे मोठे मोठे दगड ते पाण्यात तो सेतू कसा बांधला होता त्याचा एक भक्तांना अनुभव आला. विले पार्लेकरांसाठी एक पर्वणीच होती असं मठामध्ये. गेले अनेक वर्ष प्रल्हाद चालकर म्हणून भक्त आहेत, तेही येतात आणि स्वामींची सेवा करतात. पण इथे ना शंकर महाराज मठांची फोटो आहे आणि इथे सिगरेट ठेवल्यात, तर ह्याबद्दल थोडं सांगाल आम्हाला? शंकर महाराजांना नैवेद्य म्हणून सिगरेटच दाखवली जाते आणि आपल्या मनोकामना ज्या असतील त्या त्यांना सांगितल्यानंतर त्याची प्रचिती येते, त्या मनोकामना पूर्ण होतात. आणि शंकर महाराजांचे गुरु स्वामी समर्थच होते. ज्यावेळेला त्यांची शंकर महाराजांची झेल सुरू झाली तेव्हा लोकांना कळलं की शंकर महाराज आणि स्वामींचं काय नातं आहे ते. आणि त्यामुळे दोन्ही भक्तांची इथे गर्दी वाढत चालली आहे दिवसेंदिवस. 1 तारखेला 1 जानेवारीला जवळजवळ 1.5-2 किलोमीटर इथे लाईन होती आणि भक्तांनी 2-2, 3-3 तास उभं राहून याचं दर्शन घेतलं. यातच सगळी या मठाची प्रचिती. माझ्या आईला स्ट्रोक आलेला होता आणि सारखी आई पाय दुखतं म्हणायची. आणि मी स्वामींच्या मठात एकदा दत्त जयंतीला असताना लॉक होतं बाहेर ना, आईला जेवढं जेवणाचं वगैरे तेवढं मी स्टूलवर काढून झाकून आलेली. आई जेवली वगैरे आणि मी इथे आहे आणि स्वामी समर्थ घरी प्रगट झाले आणि आईचे पाय चेपत होते. आईला चालता येत नव्हतं स्ट्रोक आल्यामुळे. आणि मी 4:30 वाजता गेल्यानंतर तिने सांगितलं की अमुक अमुक व्यक्ती आलेले. तर मी म्हटलं कोण होते? तर म्हटलं हे बसलेत ना इकडे. त्यांना एका ह्याच्यावर मी आसनावर ठेवलेला स्वामींचा फोटो, विनय सरांनीच दिलेला, अक्कलकोटवरून आणून दिलेला. तर तिने सांगितलं माझे दोन्ही पाय चेपत बसलेले. तर त्याच्यानंतर ती स्वतःहून उठून बसली आणि 4 वर्ष काही का होईना भिंत धरून धरून काठी धरून धरून ती चालायला लागली. आणि ती सतत मग नाव घ्यायला लागली, स्वामींचं स्मरण करायला लागली. आणि स्वामींबद्दल काय बोलू, अडखळलेली जी कामं पूर्ण होत नव्हती ती अशी, म्हणजे जे काम असं डाऊन झालेलं होतं ते अगदी फुलासारखं त्यांनी जपलं. आपल्यासोबत या मठामध्ये आज 90 वर्षांच्या आजी आहेत आणि गेले अनेक वर्ष त्या या मठात येत आहेत, स्वामींचं दर्शन घेत आहेत. आज त्यांना विचारूयात आपण की त्यांच्या काय भावना आहेत या मठाबद्दल आणि स्वामी समर्थांबद्दल. अतिशय खूप वेळा मी तिकडे गेली ह्यांच्याकडे स्वामींच्या तिथे अक्कलकोटला. खूप वेळा जाऊन आलेली आहे. जवळजवळ नाही म्हटलं तरी 7-8 वेळा तरी जाऊन आली आहे त्या काळात. पण आता हे पाय गेले त्याच्यामुळे नाही जमत चढवा. दोन्ही पाय गेलेले आहेत ते बघ, दोन्ही. पण तरीही तुम्ही येताय अजूनही. ते त्यांना माहिती आहे, ते मास्तर आहेत, ते बघतात आणि मी ते 2-1.5 तास बसून त्यांचं स्मरण करते आणि सगळं मी त्यांना सांगते की मला ताकद द्या तुमच्या दरबारात येण्यासारखी अशी. म्हणून मी त्यांना विनंती करते की मला आता जमत नाही तरी पण मी येते. पण ते जमवून घेत आहेत तुमच्याकडनं मला असं वाटतंय. दर गुरुवारी येता तुम्ही? दर गुरुवारी येते मी. म्हणजे अशी मी काय मोठी महान नाही, गरीब घरची लोकांची जेवणा करून मोठी वाढवली, मुलाबाळांना सगळ्यांना केलं आणि शेवटी मी आता एकटे, माझ्या नवऱ्याची पेन्शन आहे, त्या पेन्शनवर मी जगते. मला सांगा तुम्हाला तुमच्या काय भावना आहेत? स्वामींनी काय काय दिलं तुम्हाला असं वाटतं? स्वामींनी मला म्हणजे आनंदी आनंद ठेवला, सुखासमृद्धीचा दिला, शांतीचा मार्ग दाखवला. सगळा माझ्या 2 मुली शांत आहेत, 2 मुलींना एक मुलगा आहे आणि एका मुलीला 1 मुली म्हणजे मला 3 दिवाणे दिले होत्या, 4 दिल्या होत्या पण त्याच्यातले दिवाणे 2 नेल्या.
मोठ्या होऊन गेल्या आहेत. एक 18 वर्षाची, एक 28 वर्षाची. तर तिची मुलगी अमेरिकेला मी पाठवली. तिची मुलगी 1.5 वर्षाची होती आणि तिची आई निघून गेली. नवऱ्याने तिला खूप केलं तिचं. त्याच्यामुळे मला नाही तिला जगवता आलं म्हणून निघून गेली. मग तिला मी जाताना वचन दिलं, तुझ्या मुलीला मी खूप शिकवीन. भले मी जेवणाची कामं करत होती, मी जेवणाची कामं करत होते, पण मी त्यांना कमी नाही केलं. आजही एक मुलगी माझ्या घरात आहे. आजही एक मुलगी माझ्या घरात आहे. लहान तिला विचारत, ती माझ्या बाजूला राहते. नाही ना, सिंधूला सांग, सिंधू तिचं नाव. हां, ती घरात आहे माझ्या. तिला एक मुलगा आहे, तो आता 12वीला आहे, पार्ला कॉलेजला. मी शिक्षणाच्या बाबतीत मी फार ठीक आहे. मुलांनी शिकावं, बरोबर आहे. मुलांनी शिकावं आणि कुठे ना कुठेतरी चांगला जॉब पकडून कामाधंद्याला लागावं आणि आपल्या आईबाबाचं सार्थक करावं. हीच त्या स्वामींकडे माझी प्रार्थना आहे. दुसरं मला काही नको. टेन्शन आहे त्याच्यामुळे मी आहेच होती. माझ्याकडे घर आहे सोन्यासारखं. आज जवळजवळ नाही म्हटलं तरी 35-40 लाखाचं घर. हां, बेडरूम, डायवर सगळं आहे माझं. हां, सगळं. मी याची हे नाही आहे. ठीक आहे, पण तुम्ही खुश आहात ना आज? मी खुश आहे. हे आनंदाचे अश्रू आहेत, म्हणजे आनंदाचे अश्रू आहेत ना हे? हे आनंदाचे म्हणजे मी अशी ही नाही आहे. आता ही माझी बाजूलाच आहे. पण तुम्हाला मी एक सांगू का, आपण इतकं सगळं जे काही सोसलेलं असतं, स्वामी ते बघत असतात, तुम्हालाही माहिती आहे, आणि तरीही आज त्यांनी तुम्हाला बळ दिलंय, ताकद दिली आहे. दर गुरुवारी तुम्ही इथे येत आहे. अजूनही इच्छा आहे माझ्या अक्कलकोटला जायची, पण मला कोण सांभाळून घेणार नाही. त्या सांभाळून घेणाऱ्यांचा पण मी खर्च करेन असं आहे माझं. म्हणून सांगते, स्वामींना सांगते. पण माझी एक मुलगी आहे, ती काय आहे माहिती आहे, ती काय म्हणतात ना तुम्ही, सोशल वर्क काय म्हणतात, सोशल वर्क, बरोबर. ती सगळा काय मोठी ही आहे ती, त्याच्यामुळे तिला टाईम मिळत नाही. पण कोणीतरी स्वामींच्याच रूपाने असं येणार व्यक्ती आणि तुमचं दर्शन होणार अक्कलकोटचं. स्वामींच्या रूपात कोणी ना कोणी मी खूप जाऊन आलेली आहे. स्वामींच्या भेटीला रात्राला 3 वाजले होते. आमची गाडी 3ला तिथे लागली. 3ला उतरताना तिथे एक दगड होता आणि त्या दगडाला मी ठेच लागून पडणार आणि मी एकदम किंचाळली. स्वामींनी मला असं तटस्थ उभं केलं. थोड्या वेळाने माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. बाजूवाला अशी एक पोरगी होती, ती बनवलं, काकू काय झालं? तर ते बघ स्वामी जात आहे. तर काय का तुला काय असं लागलं? अरे ह्या दगड आहे का काय आहे म्हटलं. बघतात तर काहीच नाही. सगळे लोक गाडीतले येतात आणि बघतात, ही म्हातारी वेडी झाली म्हणे. गेल्या कुठे दगड दिसत नाही, स्वामी कुठे दिसत नाही, असं झालं मला. म्हणून तेव्हापासून मी आता हे भटजी मला कधीतरी आपले त्यांना मी दक्षिणा देते. पोस्ट मला पेन्शन आहे, मग 5,000 रुपये आपले दक्षिणा देऊन त्यांचा आशीर्वाद घेते, मुलाबाळांना देते. ठीक आहे, थँक्यू. खूप त्यांची इच्छा, त्यांची बस. आणि तुम्ही हा बदल घेतल्याबद्दल मला खूप धन्यवाद दिलं. आम्ही खूप धन्यवाद देतो तुम्हाला. तुम्ही तुमचा हा अनुभव आमच्यासोबत शेअर केला. स्वामी समर्थांचा अगदी कट्टर भक्त आणि माझा जवळचा मित्र शेफ तुषार देशमुख आज आपल्यासोबत आहे. मी गेले अनेक वर्ष तुला ओळखते आणि तुझी स्वामींबद्दलची भावना, भक्ती याबद्दलही मी जाणून आहे. पण आज आपल्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे की तुला स्वामींबद्दल काय वाटतं आणि तुझ्या काय भावना आहेत. स्वामींबद्दल मला असं वाटतं की प्रत्येकाची वेगळी भावना आहे. पण मी लहानपणापासून जे स्वामींना अनुभवलं आहे ते खूप वेगळ्या अर्थाने जाणलेलं आहे. ती शक्ती अशी आहे की जी पूर्ण जगामध्ये आपल्याला कुठेही गेलं तरी दिसते, ती अनुभवता येते आणि ती मी अनुभवली. कारण माझा जन्म पुण्याचा होता, त्यामुळे धनकवडीला शंकर महाराजांचं हे माझ्यावरती खूप पगडा होता. पण ज्यावेळेला मुंबईत आलो त्यावेळेला स्वामी समर्थांची भक्ती केल्यावरती आदिशक्ती माया रूपातली स्वामींची चित्र ही मला कायम दिसायची.
तुला आणि दिसायची? आणि मी नेहमी रिलेट करायचो की माझं आईवरती प्रेम आहे, पण मला हे चित्र का दिसतं. आणि ज्या वेळेला मी मठात गेलो त्यावेळेला आदिशक्ती माया रूपातलं जेव्हा मी स्वामींचं रूप बघितलं तेव्हा मला कळलं की माझ्या आयुष्यामध्ये ती एक माऊली आहे आणि स्वामींना मी माझी नेहमीच माऊली समजत आलो. आहेत आज आपल्यासोबत प्रिया ठाकूर. श्री स्वामी समर्थ. काय सांगाल तुम्ही? या मठात आल्यावरती खूप छान वाटतं. दर गुरुवारी यायचा नेहमी प्रयत्न असतो. तुम्ही म्हणताय की तुम्ही गुरुवारी प्रत्येक वेळी येण्याचा हो. प्रयत्न करता. हो. काही चांगलं झालं की येतो किंवा कधी आता काही अडचण असेल म्हणजे तेव्हाही येतो. पण काय म्हणजे तुमचं काय भावनिक नातं आहे भावनिक स्वामींसोबत? नातं म्हणजे काय असं एकदम शब्दात नाही सांगता येत, पण असं वाटतं की स्वामी आहेत. स्वामी म्हणतात की भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. खरंच तुमच्या ह्याच्यात म्हणजे कधी ऑफिसमध्ये काही अडचण असते, काही घरी आजार पण असतं, असं वाटतं की इथे येऊन नमस्कार केला का आणि ती अडचण सुटल्यासारखी पण वाटते. नक्कीच वाटते.